हॅलो अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. डिअर स्टुडंट्स, आपण पाहता 11वीचं केमिस्ट्री आणि त्याच्यामध्ये चालू आपलं आजपासून नवीन युनिट, दॅट इज द युनिट नंबर 16, दॅट इज केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ. ठीक आहे. तसं इंट्रोडक्शनचा पार्ट नाही दिलेला आहे, पण थोडं आपण समजण्यासाठी समजून घेऊ. बघा काय म्हटलेलं आहे. इन लाईफ द ॲटमॉस्फिअर, द अर्थ अँड द युनिवर्स ऑल हॅव इव्हॉल्व्ड ओव्हर बिलियन्स ऑफ इयर टू द प्रेझेंट स्टेट. म्हणजे हे संपूर्ण ब्रह्मांड तेव्हापासून ते आतापर्यंत, याच्यानंतरही त्याच्यामध्ये कंटिन्युअस काय होऊन राहिले, ते इव्हॉल्व होऊन राहिलं, ते चेंजेस येऊन राहिले. द इव्हॉल्युशन कंटिन्युअस प्रोग्रेस अँड अकंपनाईड बाय व्हरायटी ऑफ केमिकल चेंजेस. हे चेंज होऊन राहिलं यांच्यामध्ये युनिवर्समध्ये, तर ते चेंजेस केमिकल चेंजेस थ्रू त्याच्यामध्ये होऊनच राहिले म्हणतात. नॅचरल फिनॉमिना सच ॲज वेदरिंग, लाईटनिंग, इरप्शन ऑफ वोल्कॅनो, फोटोसिंथेसिस, रिपनिंग ऑफ फ्रूट्स, फर्मेंटेशन, रिलीज ऑफ फ्रेग्रन्स बाय द ब्लूमिंग फ्लावर्स. म्हणजे सरळ त्यांनी म्हटलं आहे, वीज कडकण्यापासून ते फ्लावरचा सुगंध येईपर्यंत सगळ्या गोष्टीमध्ये काही ना काही केमिकल चेंजेस होत राहते आणि त्यांची केमिस्ट्री हे गुंतागुंतीची आहे, इंट्रिकेट केमिस्ट्री असं म्हटलं आहे. केमिस्ट्री इज इन्व्हॉल्व इन अ व्हेरायटी ऑफ लाईफ प्रोसेस दोज ऑकर विदिन अँड अक्रॉस अवर बॉडी. म्हणजे केमिस्ट्री फक्त केमिस्ट्री लॅबमध्ये आणि केमिस्ट्रीच्या पुस्तकातच नाही, तर आपल्या बॉडीमध्ये, तर बॉडीच्या बाहेर सगळ्या गोष्टी ठिकाणी ज्या गोष्टी चेंज होणार आहे, तर त्या गोष्टी केमिकल चेंजमुळे सुद्धा होऊनच राहिल्या आहे. एवढंच कशाला, ह्युमन जन्माला येणं, मरणं, श्वास घेणं, श्वास सोडणं, ह्यासुद्धा केमिकल प्रोसेसेस आहे. ह्युमन सिव्हिलायझेशन इन डिफरंट रिजन्स ऑफ द वर्ल्ड डिस्कवर्ड युजेस ऑफ व्हेरियस प्लांट, ॲनिमल अँड मिनरल प्रोडक्ट्स फॉर द बेनिफिशियर ऑफ ह्युमन्स लाईफ. म्हणजे ह्युमन पहिलेपासूनच प्लांट्सचा म्हणा, ॲनिमल्सचा म्हणा वापर करत आलेला आहे सिव्हिलायझेशनसाठी त्याच्या. with a modern science, with the advent of a modern science, scientists discovered structures of various constituent chemicals in natural material. म्हणजे नॅचरल मटेरियलमध्ये कोणकोणते केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स असतात, त्यांचं काय, त्याच्यामागे कोणते व्हायटल फोर्सेस असतात, कोणत्या थिअरीज असतात, याचे सायन्स आपण आता मॉडर्न सायन्सनं लिहू शकतो. सिंथेसिस ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री हॅज लीड टू ॲडव्हान्समेंट इन सायन्स. म्हणजे सिंथेटिक ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये मुळे ॲडव्हान्समेंट आलेला आहे, म्हणजे सायन्स अजून ॲडव्हान्स झालेला असं म्हणणं आहे त्यांना. सिंथेसिस ऑफ नॅचरल मॉलिक्युल्स अँड न्यू मॉलिक्युल्स विथ स्ट्रक्चरल व्हेरिएशन्स रिव्होल्युशनराइज्ड मटेरियल्स आर यूज इन ऑल द वर्क्स ऑफ ह्युमन लाईफ. Thus influence is seen in all the aspects of the basic needs such as food, cloth, shelter and beyond. त्याच्याही फूड, क्लॉथ, शेल्टरच नाही, तर त्याचे समोर आपण काही बेसिक नीड्स आणि गरजा आहे, त्या सगळ्या आपण काय सायन्सच्या भरोश्यावर सोडत असतो आणि असं म्हटलं आहे. आणि सायन्समध्ये जर रिव्होल्युशन आली असेल तर केमिस्ट्रीच्यामुळे म्हणा किंवा सायंटिस्ट लोकांच्या अथक प्रयत्नामुळे आलेले असं म्हटलेलं आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये आपण फूड केमिस्ट्री, मेडिसिनल केमिस्ट्री आणि केमिस्ट्री ऑफ क्लिन्झिंग मटेरियल हे बघणार आहोत. ठीक आहे. बघा पहिलं 16.1 बेसिस ऑफ फूड केमिस्ट्री. आता फूड केमिस्ट्री म्हणजे अन्नाशी रिलेटेड केमिस्ट्री आहे. फूड प्रोव्हाइड न्यूट्रियंट्स, दीज आर यूज बाय बॉडी ॲज अ सोर्स ऑफ एनर्जी. म्हणजे फूडमुळे तुम्हाला न्यूट्रियंट्स मिळते आणि त्यामुळे तुमची बॉडी काय होऊन राहिलं, त्या गोष्टीला बॉडी तुमची एनर्जी म्हणून यूज करते. दीज न्यूट्रियंट्स ऑल्सो रेग्युलेट ग्रोथ. म्हणजे तुमच्या शरीराची वाढ होणं, मेंटेन करणं, रिपेअर करणं बॉडी टिश्यू, ह्या सगळ्या गोष्टी मागं न्यूट्रियंट्स जबाबदार असतात. म्हणजे जसं गाडी चालायला पेट्रोल पाहिजे, तर ह्युमन बॉडीसाठी न्यूट्रियंट्स पाहिजे असतात. मेंटेन अँड रिपेअर द टिश्यूज ऑल्सो. द न्यूट्रियंट्स कंप्राइज्ड कार्बोहायड्रेट, लिपिड, प्रोटीन, व्हिटॅमिन्स, मिनरल्स अँड वॉटर. ग्रेन, फ्रूट अँड व्हेजिटेबल प्रोव्हाइड कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स. मीट, फिश, एग, डेअरी प्रोडक्ट्स तुम्हाला प्रोटीन अँड व्हिटॅमिन प्रोव्हाइड करतात. लिपिड्स आर प्रोव्हाइडेड बाय व्हेजिटेबल ऑइल, डेअरी प्रोडक्ट्स अँड ॲनिमल फायबर. बघा, मोस्ट न्यूट्रियंट्स आर ऑर्गॅनिक मॅक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे जे महत्त्वपूर्ण न्यूट्रियंट्स असतात, जसं न्यूट्रियंट्स काय बोलले त्यांनी, कार्बोहायड्रेट झालं, प्रोटीन झालं, फॅट्स झालं, मिनरल झालं, लिपिड्स झालं, विटॅमिन्स झालं, आहे ना. तर हे मॅक्रोमॉलिक्युल्स असतात. म्हणते मॅक्रो म्हणजे मोठे मॉलिक्युल्स असतात. प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट आर पॉलिमरिक मटेरियल. म्हणजे प्रोटीन म्हणा किंवा कार्बोहायड्रेट म्हणा, हे एक मॉलिक्युलपासून नाही तर लाखो करोडो मॉलिक्युल म्हणून बनतात, म्हणून त्यांना पॉलिमर म्हटलं तरी चालेल. ॲज अ रिझल्ट ऑफ फूड डायजेशन, पॉलिमरिक मटेरियल्स म्हणजे जसं प्रोटीन अँड कार्बोहायड्रेट अल्टिमेटली ब्रेकडाऊन इन टू मोनोमर्स, नेमली अल्फा अमायनो ॲसिड अँड ग्लुकोज. म्हणजे काय म्हटलेलं आहे, जसं आपण अन्न खातो, आता अन्नामध्ये प्रोटीन असते सपोज, त्या प्रोटीनला बॉडी तुकड्यांमध्ये तोडते, ब्रेकडाऊन करते आणि त्याचं अल्फा अमायनो ॲसिड्स बनते असं म्हटलेलं आहे. रिस्पेक्टिव्हली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ एन्झाईम. रिमेंबर, एन्झाईम नसेल तर कोणत्याच गोष्टी बॉडीमध्ये होत नाही. नाव कुकिंग मेड
फूड इझी टू डायजेस्ट. आता आपण कोणतीही गोष्ट शिजवून खातो है ना, तर का बरं शिजवून खातो? कारण ते बॉडीला आपल्या कच्चं पचत नाही कोणत्याही गोष्टी म्हणून. आता तुम्ही पहा ना, वाघ सिंह जंगलामध्ये कच्चं मीठ खातात, पण आपण खाऊ शकतो का? खा बरं, तुम्ही बिमार पडता. काहून? का तुमच्या बॉडीमध्ये तेवढी ताकद नाही ती गोष्ट पचवण्याची. त्यामुळे कोणत्याही गोष्टी आपण काय करतो, मोस्ट ऑफ द गोष्टी आपण शिजवून खातो, जेणेकरून मॅक्रोमॉलिक्युल्सचे फ्रॅगमेंट्स होतील आणि तुम्हाला ते लवकर डायजेस्ट होतील. काय? नाव ड्युरिंग द कुकिंग प्रोसेस हायर पॉलिमर्स ऑफ कार्बोहायड्रेट ऑर प्रोटीन आर हायड्रोलाइज टू स्मॉलर पॉलिमर. जसं मी बोललो, म्हणजे मोठ्या मोठ्या मॉलिक्युल्सचं स्मॉल मॉलिक्युल्समध्ये रूपांतर होते. ठीक आहे. द अनकुक फूड मिक्सचर, जर अनकुक फूड मिक्सचर असं डिस्क्राईब ॲज अ हेट्रोजिनियस सस्पेन्शन, आणि जेव्हा त्याला कुक करतो तेव्हा कोलायडल मॅटर्स होते. बिकॉज ऑफ स्मॉलर साईज ऑफ द रिझल्टिंग कॉन्स्टिट्युएंट न्यूट्रियन मॉलिक्युल्स कुक फूड इज इझी टू डायजेस्ट दॅट इज अनकुक फूड. म्हणजे तेच म्हटलेलं आहे की कुक फूड आपल्याला का बरं लवकर डायजेस्ट होते? काहून का मॅक्रोमॉलिक्युल्सचं मायक्रोमॉलिक्युल्समध्ये म्हणा किंवा मोठ्या मॉलिक्युल्सचं फ्रॅगमेंट्स करून ब्रेकडाऊन करून छोट्या छोट्या मॉलिक्युल्समध्ये आपण कन्व्हर्शन करतो आणि ते फूड आपण खातो, त्यामुळे आपल्याला ते पचते. काहून का आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम तशी बनली आहे म्हणून. आता बघू फूड क्वालिटी केमिस्ट्री. आता फूडबद्दल कोणकोणत्या क्वालिटीज असतात, त्या कशा बदलतात ते आपण बघू. क्वालिटी ऑफ अ फूड इज एन इम्पॉर्टंट एस्पेक्ट ऑफ फूड केमिस्ट्री. रिमेंबर, हे तर बरोबरच आहे. फूड क्वालिटी इज डिस्क्राईब इन टर्म्स ऑफ, आता कोणत्या फूडची क्वालिटी काय हे आपल्याला कशाहून समजते? त्याचं फ्लेवर कसं असलं पाहिजे, स्मेल कसा असलं पाहिजे, टेक्स्चर कसं असलं पाहिजे, कलर कसं असलं पाहिजे, मायक्रोपॉलिस म्हणा. एन्झाईम्स आर प्रेझेंट नॅचरली इन ऑल द फूड्स. ठीक आहे, हे तर बरोबर आहे. म्हणजे एखादं फूडची बद्दल क्वालिटी कशी समजून तुम्हाला त्याचं टेक्स्चर, त्याचा कलर है ना, त्यानुसार. क्वालिटी ऑफ अ फूड चेंजेस ऑन शेल्विंग मोस्टली ड्यू टू द एन्झाईम ॲक्शन. म्हणजे क्वालिटी फूडची कधी बदलतेच एन्झाईम ॲक्शन बदलली तर केमिकल रिॲक्शन्स विथ इन्व्हायरमेंट अँड द ॲक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. असं का बरं होते? फूडची क्वालिटी कधी खराब होते? खराब होणं म्हणा किंवा सडणं म्हणा किंवा कुजणं म्हणा है ना, तर ते एन्व्हायरमेंटल ॲक्शनमुळे आणि मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ॲक्शनमुळे होते असं म्हटलं आहे. आता काही टाईमला फूड खराब होणं चांगलंही असते, जसं दुधाचं दही बनणं हे सुद्धा एक खराबच प्रोसिजर आहे, म्हणजे खराब करण्याची प्रोसिजर असं म्हणा. जसं तुम्ही ब्रेड पाहिलं असेल तर ब्रेड बनणंसुद्धा हे कुजलेलंच एक प्रकारचा पदार्थ असं म्हटलं जात आहे. तर काही वेळेस ते बेनिफिशियरी आणि काही वेळेस ते चांगलंही नाही आहे. ठीक आहे. आता प्रॉब्लेम बघू. हाऊ आर द केमिकल रिॲक्शन्स ऑफ फूड स्टफ विथ द इन्व्हायरमेंटल कंट्रोल ड्युरिंग स्टोरेज. म्हणजे इन्व्हायरमेंटल कंट्रोल कसं काय ड्युरिंग स्टोरेज, म्हणजे कोणकोणत्या गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात ते पाहणार आहे आपण. प्रायमरीली द ऑक्सिजन अँड द मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन एअर आर रिस्पॉन्सिबल फॉर ॲडव्हर्स इफेक्ट ऑन द स्टोर्ड फूड. म्हणजे काय म्हटलेलं आहे त्यांनी? ऑक्सिजन्स आणि मायक्रो ऑर्गॅनिझम जे असतात त्यामुळे लवकर फूडची क्वालिटी खराब होते असं म्हटलेलं आहे. द एक्सपोजर ऑफ स्टोर्ड फूड टू ॲटमॉस्फिअर इज मिनिमाइज बाय स्टोरिंग देम इन अ एअरटाईट कंटेनर. जर तुम्हाला हे वाचवायचं असेल फूड खराब होण्यापासून तर तुम्ही त्याला एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवा, जेणेकरून त्याच्यामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स पनपणार नाही किंवा कोणत्याही प्रकारचं ऑक्सिजन एंटर करणार नाही, किंवा ज्या डब्यामध्ये बंद डब्यामध्ये ते फूड तुम्ही ठेवता त्याच्यामध्ये नायट्रोजन गॅस भरून ठेवा. ठीक आहे. रेट ऑफ केमिकल रिॲक्शन डिक्रीजेस विथ द लोअरिंग ऑफ टेम्परेचर. म्हणजे आता बघा आपण रेफ्रिजरेटर वापरतो घरी, का बरं? कारण जेवढं टेम्परेचर वाढन तेवढं लवकर अन्न खराब होते. उन्हाळ्याचा पहा लवकर अन्न खराब होते, पण हिवाळ्याचं लवकर अन्न खराब होत नाही. कोण का टेम्परेचर चेंज आहे. कमीत कमी टेम्परेचर असेल तर अन्न लवकर खराब होत नाही, कोण का त्याचा रेट ऑफ डिके कमी होऊन जातो. ठीक आहे. Thus refrigerator useful for controlling the chemical reactions of food stuff with environment. Remember, हे तर बरोबरच आहे. The reaction of food stuff with environment are catalyzed by the enzymes due to boiling. आता बघा एन्झाईम ॲक्शनमुळे सुद्धा फूड खराब होऊन जाते. मग हे नसन करायचं तर एखादी गोष्ट बॉईल करून ठेवा, त्यामुळे त्यांच्या एन्झाईम ॲक्टिव्हिटी ह्या नष्ट होतात आणि तुम्हाला काय मिळू शकते? फूड चांगल्या प्रकारे मिळते किंवा त्याची क्वालिटी खराब होत नाही. रिमेंबर, याच्यातली कोणतीही टेक्निक प्रत्येक गोष्टीसाठी यूज नाही पडत. प्रत्येक फूडसाठी टेक्निक ही वेगवेगळी असते. Food preservation and preservation and food processing method aim to prevention of undesirable changes and attempt to about desirable changes in the food. आता ह्या ज्या टेक्निक्स आपण पाहिलेल्या आहे यांना काय होऊन राहिलं? फूड प्रिझर्व होऊन राहिलं, फूड वाढून राहिलं, जेणेकरून ते फूड प्रत्येकाच्या नीडनुसार त्याला मिळण्यात यावं. नाही तर मग खूप फूड आहे आणि ते मग दुसऱ्या दिवशी वाया चाललं तर काय अर्थ त्या गोष्टीचा? त्यामुळे आपण ह्या सगळ्या टेक्निक्स वापरल्या गेल्या पाहिजे. द फॉलोइंग केसेस इलिस्ट्रेट सम ॲस्पेक्ट्स ऑफ द फूड क्वालिटी अँड द अंडरलाईंग केमिस्ट्री. बघा आता फूड केमिस्ट्रीमध्ये कोणकोणत्या गोष्टी खराब होतात आणि कशा होतात ते बघू. ब्राउनिंग ऑफ कट
इन फ्रूट अँड व्हेजिटेबल. बघा तुम्हाला एक गोष्ट आठवत असेल, जेव्हा तुम्ही फूडमध्ये व्हेजिटेबल घ्या म्हणजे फळं पालेभाज्या घ्या, त्यांना तुम्ही चाकूनं कापून ठेवा, थोड्या वेळानं ब्राऊन रिंग त्याच्या जिथं कापलेलं तिथं होते. असं का बरं होते पाहू? वेन फ्रूट सच एज बनाना, ॲपल, व्हेजिटेबल सच एज पोटॅटो आहे ना, बॉटल ग्राउंड, दुधी भोपळ्यासारखी, आर पील्ड अँड स्लाइस सूनर ऑर लेटर दे टर्न ब्राऊन. कारण का त्यांचं बघा ना, ॲपल कापून ठेवा तुम्ही, ब्राऊन होते. बनाना बघा आहे ना, पोटॅटो बघा. तर असं का बरं होते? कारण का जेव्हा तुम्ही त्या फळाला कापता तर त्याचे सेल्स डॅमेज होतात आणि त्याचे सेल्स डॅमेज झाल्यामुळे ते फळामधून केमिकल बाहेर दिसतात, म्हणजे केमिकल बाहेर येते. म्हणजे जसं केमिकल्स, कोणकोणते केमिकल, जसं पॉलिफिनॉल्स असतात त्याच्यामध्ये, पॉलिफिनॉल बाहेर आल्यानंतर त्याचं होते ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्या पॉलिफिनॉलचं एक्झाम्पल क्युनोन्समध्ये होते. हे एक्झाम्पल इलिस्ट्रेट केलं आहे तर रिॲक्शनच्या माध्यमातून. बघा पॉलिफिनॉल्स असतात फळामध्ये आणि पालेभाज्यामध्ये. जसं ते कापल्या गेलं त्याच्यामध्ये ऑक्सिजन तर आता एअर आपल्या इन्व्हायरमेंटमध्ये आहेच, त्यामुळे त्याचं कन्व्हर्शन क्युनोन्समध्ये होते. ठीक आहे. क्युनोन अंडरगो फर्दर रिॲक्शन इन्क्लुडिंग पॉलिमरायझेशन गिविंग ब्राऊन कलर्ड प्रोडक्ट अँड नेम टेनिस म्हटलं तरी चालेल. म्हणजे आता होते कसं, ते फळ तुम्ही कापता त्या फळामधून केमिकल्स बाहेर येतात आणि ते केमिकल कशा प्रकारचे असतात, क्युनॉन्ससारखे पॉलिफिनॉल्स असतात. ते पॉलिफिनॉल्सचं जर ऑक्सिडेशन झालं तर तिथं क्युनॉन्स तयार होते आणि त्यामुळे ते पॉलिमर रिॲक्शन आहे आणि कंटिन्युअस रिॲक्शन होतं, त्यामुळे ते फळ ब्राऊन होत राहतं. ह्या गोष्टी तुम्हाला टाळण्यासाठी तुम्हाला तिथे रिड्युसिंग एजंट टाकणं आहे. कारण ऑक्सिडेशन झालं ना, तर ऑक्सिडेशनला थांबवण्यासाठी पण रिड्युसिंग एजंट टाका. जसं SO2 टाकला, ॲस्कॉर्बिक ॲसिड टाका म्हणजे व्हिटॅमिन C, और चेंजेस इन pH बाय ॲडिंग द इटेबल ॲसिड सच एज लेमन ज्यूस टाका, सायट्रिक ॲसिड टाका ना, व्हिनेगर टाका. ह्या गोष्टीमुळे ते लवकर खराब होत नाही. दुसरं रॅन्सिडिटी ऑफ ऑइल अँड फॅट्स. रॅन्सिडिटी ऑफ ऑइल अँड फॅट्समध्ये काय महत्त्वाचं आहे, ज्या गोष्टी तेलाशी रिलेटेड आहेत, तळलेल्या म्हणा किंवा फॅट्सशी रिलेटेड आहेत, त्या गोष्टी कशा खराब होतात. ऑन कीपिंग फॉर अ लाँग टाईम ऑइल अँड फॅट डेव्हलप अँड अनप्लिझंट ऑन रॅन्सिड स्मेल. म्हणजे खूप काळापर्यंत जर ठेवलं तुम्ही कोणत्याही गोष्टी, तेलाच्या गोष्टीवर, तेलाशी रिलेटेड जसं फॅटच्या गोष्टी, तर त्याचा अनप्लिझंट येतो आणि चांगला स्मेल येत नाही आणि ते रॅन्सिड म्हणजे सडलेला स्मेल येतो किंवा सडतं ते लवकर, असं म्हणणं आहे. अँड डिसॲग्रीबल टू टेस्ट, म्हणजे ते टेस्टसुद्धा बदलते आणि आपल्याला खावं वाटत नाही. फॅट्स म्हणजे काय असते? फॅट्स म्हणजे ट्रायस्टर्स ऑफ फॅटी ॲसिड्स. जसा हा फॅट्स आहे, फॅट्स कशानं बनलेला आहे? ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्सनं बनलेला आहे. ठीक आहे. म्हणजे कसा, लाँग चेन ऑफ कार्बॉक्झिलिक ॲसिड जे झाले हे, आणि ग्लिसरॉल्स म्हणजे हे, म्हणजे ह्या दोघांच्यापासून काय म्हणते तर फॅट्स म्हणतो, म्हणजे ट्रायग्लिसराइड्स म्हटलं तरी चालेल. आता होते कसं, ज्या गोष्टीमध्ये ऑइल फॅट्स असतात त्या गोष्टीचं जर ऑक्सिडेशन झालं और हायड्रोलिसिस झालं, ऑक्सिडेशन आपण हायड्रोलिसिस म्हणू, तर जर काय ह्या फॅट्सचं हायड्रोलिसिस झालं तर त्याच्यामध्ये ग्लिसरॉल आणि फॅटी ॲसिड्स डबल बाहेर पडून जातात आणि त्या ॲसिड्समुळे त्याचा जो स्मेल येतो तो येतो. बघा काय म्हटलं आहे, द हायड्रोलिसिस ऑफ फॅट ऑकर्स रॅपिडली इन प्रेझेन्स ऑफ सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ह्या प्रक्रिया अजून जास्त फास्ट असतात जेव्हा मायक्रो ऑर्गॅनिझमचा ॲक्शन वाढते तेव्हा. इन द प्रेझेंट ऑफ सर्टन मायक्रो ऑर्गॅनिझम्स द अँड इज अँड एन्झाईम कॅटॅलिस रिॲक्शन. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणा किंवा एन्झाईमच्या कॅटॅलिसिसमुळे म्हणा, ह्या लवकर कुजण्याच्या प्रक्रिया लवकर जास्त फास्ट होतात. रॅन्सिडिटी ऑफ मिल्क अँड बटर इज ड्यू टू द रिलीज ऑफ 4, 6 and 8 कार्बन्स ऑफ ॲसिड. म्हणजे जसं दुधाचं म्हणा किंवा बटरचं म्हणा, ह्या ज्या पदार्थ जेव्हा सडतात तेव्हा त्याच्यामध्ये 4, 6 आणि 8 कार्बनचे फॅटी ॲसिड्स तयार होतात म्हणा. जसं ब्युटॅनिक ॲसिड झालं, हेक्झॅनिक ॲसिड झालं आणि ऑक्टॅनिक ॲसिड झालं. हे त्याच्यामध्ये खूप जास्त रिलीज होते काही काळ ठेवल्यानंतर दुधाचे पदार्थ, त्यामुळे त्याच्यामध्ये असं जो स्मेल येतो तो ह्या ॲसिड्समुळे होतो असं म्हटलं आहे. चॉकलेट ही खूप जास्त जर का खराब झालं तर ऑइली त्याच्यामधून ऑइलीनेस बाहेर नेतो किंवा फॅटी फ्लेवर बाहेर येतो त्यातून ड्यू टू द रिलीज ऑफ पॅल्मॅटिक, स्टेरिक अँड ऑइलिक ॲसिड. लॉरिक ॲसिड ऑन हायड्रोलिसिस गिव्ज अ सोपी फ्लेवर टू कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइलचा जसं साबणा टाईप असा जर स्मेल येत असेल, जर टेक्स्चर येत असेल तर त्याच्यामध्ये लॉरिक ॲसिड बाहेर निघतं ते म्हणून. रिमेंबर फॅट्स आणि ऑइल्स जे रॅन्सिडिटी वाढते ते त्याचे हायड्रोलिसिस केल्यामुळे होते, हे लक्षात घ्या. आता असं का बरं होते पाहू. द सेकंड कॉज ऑफ रॅन्सिडिटी ऑफ ऑइल अँड फॅट्स इज ऑक्सिडेशन बाय मॉलिक्युलर ऑक्सिजन इन द एअर. आता ऑक्सिडेशन होते कोणत्याही गोष्टीचं, कोणत्याही खाद्यपदार्थाचं, की ते ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये ठेवलं तर. का बरं? कारण ओपन ॲटमॉस्फिअरमध्ये ऑक्सिजन आहे म्हणून. आता मेनी व्हेजिटेबल ऑइल म्हणा हॅज कंटेन कार्बन डबल बॉन्ड. म्हणजे या व्हेजिटेबल ऑइलमध्ये काय आहे तर कार्बन डबल बॉन्ड्स असतात आणि त्यामुळे त्यांची काय होऊन राहिलं तर ऑक्सिडेशन प्रक्रिया ही लवकर होते. दीज आर कॉल्ड मोनो ऑर पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स. अनसॅच्युरेटेड का बरं? कारण डबल बॉन्ड्स आहेत, ट्रिपल बॉन्ड्स आहेत म्हणून.
ठीक आहे. द अनसॅच्युरेटेड फॅट मॉलिक्युल्स ब्रेक डाऊन ड्युरिंग द ऑक्सिडेशन अँड फॉर्म्स अल्डिहाइड किंवा कार्बॉक्झिलिक ॲसिड. म्हणजे हे काय होते म्हणते, ह्या डबल बॉन्ड्सचं काय म्हणाल एक प्रकारचं ऑक्सिडेशन होते, त्याचं अल्डिहाइड नाही तर मग कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये कन्व्हर्शन होते आणि त्यामुळे त्याला तसा फ्लेवर, तसा खराब वास म्हणा किंवा त्याचा टेस्ट अनप्लिझंट येते. ठीक आहे. दिस इज कॉल्ड ऑक्सिडेटिव्ह रेन्सिडिटी. इट इज कॉज बाय द फ्री रेडिकल रिॲक्शन इनिटेड बाय द लाईटमुळे सुद्धा, ऑर कॅटलिस्ट बाय युझिंग द ऑर आयदर एन्झाईम्स ऑर द मेटल आयन्स. पॉलीअनसॅच्युरेटेड ऑइल्स कंटेनिंग ग्रेटर नंबर ऑफ कार्बन डबल बॉन्ड्स अँड द युजली बिकम रॅन्सिड व्हेरी क्विकली. काय म्हटलं आहे त्यांनी की पॉलीअनसॅच्युरेटेड ऑइल्स कंटेनिंग ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्डचे कार्बन्स जास्त असतात, तर यांच्यामध्ये रॅन्सिडिटी लवकरात लवकर होते. कोण का ऑक्सिडेशन होऊन त्याचा प्रोडक्ट हा अल्डिहाइड किंवा कार्बॉक्झिलिक ॲसिडमध्ये लवकर होते, त्यामुळे हे प्रोडक्ट लवकर खराब होतात. ठीक आहे. नंतर सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड अँड ट्रान्स फॅट्स म्हणजे काय. ठीक आहे, हे थोडं समजून घ्या. यू हॅव नोटेड अर्लियर दॅट द फॅट्स आर ट्रायग्लिसराइड्स. म्हणजे फॅट्स काय आपण काय पाहिलं होतं काही वेळा आधी, ट्रायग्लिसराइड कशापासून बनला आहे तो, ग्लिसरॉल फॅटी ॲसिड्स. ठीक आहे. नाव ॲनिमल फॅट मोस्टली कंटेन्स सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स. म्हणजे ॲनिमलचं जे फॅट्स असतात त्याच्यामध्ये काय असतात, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स, व्हाईल व्हेजिटेबल ऑइल कंटेन्स अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स ॲज वेल. लॉंग चेन ऑफ टेट्राहायड्रल कार्बन ॲटम इन सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स गेट पॅक्ड क्लोजली टुगेदर. म्हणजे हे जे टेट्राहायड्रल कार्बन्स असतात कशातले, सॅच्युरेटेड फॅटी ॲसिडमधले, हे पॅक्ड असतात, क्लोज असतात एकमेकाच्या अशा प्रकारे. Moreover, van der Waals forces between the long saturated chains are sufficient long to convert saturated fats into solid at room temperature. ठीक आहे. Now, the long carbons of unsaturated fatty acids contain more carbon double bonds. म्हणजे अशा unsaturated fatty acids मध्ये काय असतात म्हणते, तर कार्बनमध्ये डबल बॉन्ड्स असतात, त्यामुळे इझी टू ऑक्सिडाइज होतात. हे गोष्टी लक्षात घ्या. These produce one or more kinks in the chain which prevent the molecules from packing closely together. हां, त्यामुळे हे लवकर याचं काय होते, तर प्रक्रिया लवकर खराब व्हायची, ते लवकर तयार होते. द व्हॅन डर वाल्स फोर्सेस बिटवीन अनसॅच्युरेटेड चेन्स आर वीक. म्हणजे ज्यांच्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड अनसॅच्युरेशन एक प्रकारचं जास्त असते, त्यांच्यामध्ये व्हॅन डर वाल्स फोर्सेस कमी असतात थोडंफार, या असं म्हटलं आहे, त्यामुळे त्यांचं रॅन्सिडिटी लवकर होते. अशा वेळेस मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हे त्यांचे काय असतात, म्हणजे काही असे ओव्हर द एंटायर रेंज ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर असतात, फिक्स नसतात. नॅचरल फॅट्स आर मिक्सचर ऑफ ट्रायग्लिसराइड्स, जे आपण पाहिलंच आहे. दे डू नॉट हॅव शार्प मेल्टिंग पॉईंट, जसं आपण बोललो. दे युजली मेल्ट ओव्हर द range of temperature. The more the unsaturated the fat, lower is the melting point. म्हणजे जेवढं अनसॅच्युरेशन त्याच्यामध्ये त्या फॅटमध्ये असन तेवढं त्याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट ही त्याचा काही म्हणते, तर त्याचा मेल्टिंग पॉईंट हा कमी येते. आणि तो लिस्ट क्रिस्टलाइन म्हणून. सम एक्झाम्पल्स ऑफ फॅट गिव्हन टेबल 16.1. आता पहा 16.1वर तुम्हाला टेबल दिलं आहे. सॅच्युरेटेड फॅट्समध्ये काय येते, कोकोनट ऑइल, म्हणजे ह्या थोडं चांगलं असते आपल्या बॉडी हेल्थसाठी, आणि हे जे थोडं ॲडव्हर्स इफेक्ट दाखवतात. ठीक आहे. हे पण चांगल्याच प्रकार राहते, जसं सनफ्लॉवर ऑइल झालं, सोयाबीन झालं, हे याच्यामध्ये पॉली अनसॅच्युरेशन जास्त येते, त्यामुळे हे लवकर खाण्याचे पदार्थ लवकर खराब होऊ शकतात. शिवाय यांच्यामध्ये कोलेस्ट्रॉल लेवलसुद्धा जास्त वाढते बॉडीची. ठीक आहे, आपण पाहू पुढं. अ कार्बन डबल बॉन्ड कॅन हॅव जॉमेट्रिकल आयसोमर्स सिस अँड ट्रान्स. आता कार्बनमध्ये सिस अँड ट्रान्स आयसोमर्स आपण पाहिले याच्या 1 ते 2 लेक्चर आधी, कारण त्याच्यावर 2-3 लेक्चरमध्ये आपलं बोलणं झालेलं आहे. इन द सिस आयसोमरमध्ये काय होते, कार्बनमध्ये हे जे हायड्रोजन्स असतात ते दोन्ही एका आयडेंटिकल्स असतात, तर ट्रान्सफॉर्ममध्ये ते आयडेंटिकल नसतात. तर आता काय म्हटलं आहे त्यांनी, in the cis form of an unsaturated fatty acids, the 2 hydrogen atoms on the double bonds are bonded carbons are on the same side. म्हणजे सिसमध्ये दोन्ही हायड्रोजन त्यांची सेम साईडला असतात, तर ट्रान्स साईडला तेच आयसोमर काय असतात, अपोजिट साईडला असतात. The cis isomer is most common form of unsaturated fats. The trans form occupy mainly in animal fats and proceed unsaturated fats. ट्रान्स फॅट्स आर डिफिकल्ट टू मेटाबोलाइज. म्हणजे जे ट्रान्स फॅट्स असतात त्यांचे ते मेटाबोल लवकर होत नाही, अँड मेनली बिल्डअप अँड डेंजरस लेवल्स इन फॅटी टिश्यू. ठीक आहे, म्हणजे आपल्या ह्युमन तब्येतीसाठी अपायकारक असतात. फॅट्स इन द फॉर्म ऑफ लिपोप्रोटीन आर यूज इन द बॉडी फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ कोलेस्ट्रॉल. आता आपण कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर अटॅक्स वाढतात, ब्लॉकेज वाढतात, असं आपण नेहमी ऐकतो. तो का असं कशामुळे होते ते पहा. जे फॅट्स असतात ते फॅट्स इन द फॉर्म ऑफ लिपोप्रोटीन आर यूज इन. आता आपल्या बॉडीमध्ये लिपोप्रोटीन्स असतात जे कोलेस्ट्रॉलचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात.
याच्यामध्ये 2 प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. एक असते LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि एक असते HDL जे असते हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. तर रिमेंबर LDL हे खूप जास्त खराब आहे आपल्यासाठी. म्हणजे हेल्दी ह्युमनमध्ये LDL कमी झालं पाहिजे आणि HDL वाढलं पाहिजे. तर रिमेंबर LDL म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन आणि HDL म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन. काय होते जर का बॉडीमध्ये LDL वाढत असेल तर कोलेस्ट्रॉल ब्लड व्हेसल्समध्येच ट्रान्सपोर्ट न होता थांबून राहतील, त्यामुळे ब्लॉकेज वाढते. पण जर बॉडीमध्ये HDL वाढत असेल तर HDL काय करते त्याचं ट्रान्सपोर्टेशन करते आणि तुमच्या बॉडीमध्ये फॅट तयार होऊ देत नाही एक प्रकारे म्हणा, किंवा तुमच्या बॉडीमध्ये कोलेस्ट्रॉल जमू देत नाही. त्यामुळे तुम्हाला अटॅक याचे चान्सेस हे कमी होतात, जसं इथं बोलल्या गेलेलं आहे. जे मी बोललो तेच तिथं लिहिलं गेलेलं आहे. तर बघा एक वेळेस आपण तो टेबल पाहून घेऊ. मेनली सॅच्युरेटेड फॅट्स दिलेला आहे, मोनो अनसॅच्युरेटेड दिलेलं आहे आणि पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स दिलेले आहे. ठीक आहे, याच्यानुसार हे आपल्या बॉडीसाठी म्हणा किंवा फॅट लेवल कमी करण्यासाठी किंवा आपल्याला एक प्रकारे जसं आपण कोलेस्ट्रॉलचं टेन्शन जे बोललो आहे ते हे या लेवलला कमी होऊ शकते. यानंतर ओमेगा वगैरे जो पॉईंट आहे तो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.